नमस्कार, मी राहुल आवटे. आपण पाहत आहात स्वराज्य वार्ता. आज आपण पंचायत समितीमध्ये जी काही घाण आहे, गोवा गुटखा अनेक कोणता गुटखा खाऊन थुकलेले अधिकारी आणि तिथंच आपल्या टेबलापाशी बसलेले अधिकारी हे पाहत आहोत. तुकाराम मुंढे यांनी बंदी घातलेला गोवा गुटखा असेल, राजनिवास असेल किंवा इतर कोणता गुटखा असेल, तो गुटखा परतूरमध्ये येतोच कुठून आणि हे अधिकारी खातायच कसे आणि आपल्याच कॅबिनला खेटून असलेल्या कोपऱ्यामध्ये थुकतायत कसे हे पहा. आज अधिकारी समोर बसलेला आहे, नागरिक इथं येत आहे जात आहे. हे आपले जे काय डॉक्युमेंट असतात त्याचे कपाट आहेत आणि तिथं बघा हे थुकलेल्या पिचकाऱ्या कशा मारलेल्या आहेत, कोपरे टाईल्स लावलेले आहेत. हे बघू शकता त्या लोकांच्या कागदांपाशी कशा पद्धतीने थुकलेलं आहे. मग असे जर निर्लज्ज अधिकारी असते जो स्वतःला एवढं हायर एज्युकेशन घेऊन त्या कॅबिनमध्ये त्या खुर्चीमध्ये बसतो अधिकारी, मग तो एवढा निर्लज्ज कसा असू शकतो? आपण पहा किती घाण ती थुकलेली आहे. किळस येईल एखाद्या चांगल्या माणसाला बघितल्याची, उलटी येईल. आणि हे निर्लज्ज अधिकारी त्या कोपऱ्यामध्ये बसत आहेत आणि तिथं हे जे तालुक्यामधून जे नागरिक येत आहेत त्यांच्या आरोग्याला यामुळे हानी पोहोचू शकते. आता इथं पहा, तो अधिकारी समोर बसलेला आहे, तिथं पायऱ्या आहेत आणि त्याची कॅबिन इकडं आहे, ती समोर कॅबिन आहे. अशा पद्धतीने हे अधिकारी बसलेले आहेत. तो अधिकारी बसलेला आहे त्याच्याच समोरच्या कोपऱ्यामध्ये, म्हणजे त्याला तिथून जा ये करायची आणि त्याच कोपऱ्यामध्ये घाण झालेली आहे, थुकलेले आहे. हे अतिशय परतूर तालुक्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकार म्हणतंय स्वच्छ भारत, स्वच्छता राखा, तिथं लिहिलेलं आहे, खाली थुकलेलं आहे. मग याच्यावर आपण आपल्या घरामध्ये असंच थुकतो का? एवढा निर्लज्ज प्रकार परतूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लावलेला आहे. माझी शासनाला विनंती आहे, अन्न आणि औषधी प्रशासनाला बी विनंती आहे, हा गुटखा येतो कुठून, खातो कोण आणि थुकतो कोण याची चौकशी झाली पाहिजे. एवढे निर्लज्ज अधिकारी परतूर पंचायत समितीमध्ये काम करतायत, तिथंच म्हणजे जिथं खातो तिथं हकतो अशी प्रकारे ह्या गोष्टी करतायत. हे बघा बॅटरी इन्व्हर्टरवर किती थुकलेलं आहे आणि इकडं निर्लज्ज अधिकारी इकडे बसलेले आहेत. मग ही किती निंदनीय बाब आहे, किती लाज वाटणारी बाब आहे. आज पंचायत समितीचे अधिकारी असतील, BDO साहेब असतील, ते मागचे ते तांगडे तर गेला, तो तर साला दोन हजार रुपये विहिरीचे मस्टर काढण्यासाठी घेत होता. नालायक अधिकारी होता. त्यांनी एवढं शेतकऱ्याला लुटलं. शेततळे असतील, माती नाले असतील, पांदण रस्ते असतील, एवढ्या चुकीच्या पद्धतीने कामं केलेले आहेत. आज विहिरीचा जो काळा बाजार केलेला आहे, अक्षरशः एवढा थर्ड क्लास कामं केलेले आहे, 50-50 हजार रुपये एका विहिरीचे ह्या अधिकाऱ्याला द्यावा लागले. त्या मंगेश साबळेने याच्यावर आंदोलनही केलं, पण हे निर्लज्ज लोक सोडू शकत नाहीत, कारण की यांच्या रक्तातच बेईमानी बसलेली असती. असा विषय आहे, बोलू नये बोलावं लागतंय. जिसकी मान एक और बाप एक होता है वही ईमानदार होता है, बाकी सब बडवे ही होते. पण आज ह्या अधिकाऱ्याला लाज वाटायला पाहिजे की आपण काय खायलोय, कोणाचं खायलोय. ह्या ज्या गोरगरीब जनतेसाठी आपण काम करायचं असतं तर आपण इथं पुड्या खाऊन थुकतो. भ्रष्टाचाराचा कळस या पंचायत समितीने गाठलेला आहे. आज सामाजिक संघटना जेवढ्याही असतील, मला त्यांची विनंती आहे की बाबा तुमच्यावर लोकांच्या अपेक्षा आहेत, सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत, तुम्ही हे प्रश्न उचला आणि निश्चितच तुमच्या ज्या काही तुम्ही तक्रारी करता त्या तक्रारी आम्ही स्वराज्य वार्ताच्या माध्यमातून दाखवू. मी सहज पंचायत समितीमध्ये मस्टरसाठी गेलो होतो, त्यासाठीही पैसे लागतात. मस्टर जर काढायचे असेल तर एका मस्टरसाठी 2-2 हजार रुपये घेतले जातात. मग त्याच्यामध्ये सगळेच आले, रोजगार सेवक असेल, तो एजंट असेल, ज्याने ते काम घेतलं तो असेल, सही करणारा इंजिनियर असेल, अधिकारी असेल, हे लोक त्याचे पैसे घेतात. तर आता माझी एवढीच विनंती आहे, तुमच्या परिसरामध्ये तुमच्याकडून विहिरीचे किती पैसे घेतले, शेततळ्याचे पैसे किती घेतले, पांदण रस्ता कसा झाला, सिंचन विभागाने काय काय तुमचे कामं केलेले आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडून पैसे कसे घेतलेले, त्यासाठी तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये कमेंट करा, तुमचा नंबर करा. नक्कीच आम्ही तुम्हाला संपर्क साधू आणि तुमच्या काय समस्या असतील त्या आम्ही नक्की आमच्या स्वराज्य वार्ताच्या माध्यमातून दाखवू. धन्यवाद.